राज्यातील प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत जागा स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांना 1 ते 3 हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतलाय। प्रवेशातील खरतर बेटरमेंटसाठी तिसऱ्यांदा जागा स्वीकारणाऱ्या मुलाला एकूण 6 हजार रुपयांचं शुल्क भरावं लागणार आहे आणि अतिरिक्त शुल्कासाठी आता विद्यार्थी आणि पालकांनी विरोध केलाय। पाहूयात। इंजिनिअरिंग प्रवेशात बेटरमेंट करता अतिरिक्त शुल्क, चांगल्या कॉलेज करता भरावं लागणार 6,000 शुल्क, कॅप फेऱ्यांकरता नवीन शुल्क रचना लागू। अभियांत्रिकी प्रवेशाकरता यापूर्वी सीईटी सेलकडून जागा स्वीकृती करता 1,000 रुपये शुल्क आकारलं जात होतं। दरम्यान अनेक विद्यार्थी चांगलं कॉलेज मिळावं याकरता प्रयत्नशील असतात, त्यामुळे ते जागा वाटपाच्या फेरीत मिळालेल्या कॉलेजमधील सीट आरक्षित करून पुढील फेरी करता बेटरमेंटचा पर्याय निवडतात। गेल्या वर्षी जवळपास 35,000 विद्यार्थ्यांनी बेटरमेंटचे पर्याय निवडून जागा अडवून ठेवल्या। असं कारण पुढं करत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं यावर्षी प्रवेशातील बेटरमेंट करता अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय। विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा जागा स्वीकारल्यास 1,000 रुपये, दुसऱ्यांदा नवीन जागा स्वीकारल्यास 2,000, तिसऱ्यांदा नवीन जागा स्वीकारल्यास 3,000 रुपये शुल्क भरावं लागेल। अशा प्रकारे तिसऱ्यांदा जागा स्वीकारणाऱ्या मुलाला एकूण 6,000 रुपयांचं शुल्क भरावं लागणार आहे। प्रशासनाच्या या निर्णयाला आता पालक आणि विद्यार्थी संघटनांकडून विरोध होतोय। अनेक विद्यार्थी अधिक चांगले कॉलेज मिळावं याकरता प्रयत्नात असतात, त्यामुळे ते जागा वाटपाच्या फेरीत मिळालेले कॉलेजमधील सीट आरक्षित करून पुढील फेरी करता बेटरमेंटचा पर्याय निवडतात। गेल्या वर्षी जवळपास 35,000 विद्यार्थ्यांनी बेटरमेंटचे पर्याय निवडून जागा अडवून ठेवल्या, असं अधिकाऱ्यांनी नमूद केलं। नवीन शुल्क रचनेचा शुल्क केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या फेरीवर अवलंबून राहणार नाहीये। विद्यार्थ्याला जागा कितव्यांदा वाटप झालीये यानुसार शुल्क ठरेल, असा निर्णय झाल्याचं राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून प्रवेश प्रक्रियेला शिस्त लावण्याकरता आणि जागा रोखून ठेवण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्याकरता हा नियम लागू करण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केलाय। जागा स्वीकारताना लागू होणारं शुल्क, पहिल्यांदा जागा वाटप 1,000 शुल्क, दुसऱ्यांदा नवीन जागा 2,000 शुल्क, तिसऱ्यांदा नवीन जागा 3,000 शुल्क। सुधारणा प्रक्रियेत तिसऱ्यांदा जागा घेणाऱ्याला 6,000 शुल्क पडणार आहे। सीईटी सुरू केलेल्या जागा स्वीकृती शुल्क वाढीवर शिंदे सेनेचे सचिव ॲडव्होकेट वैभव थोरात यांनी सीईटी आयुक्तांना पत्र लिहून ही लूट थांबवण्याची मागणी केली। पूर्वी एकदाच 1,000 रुपये भरावे लागत होते, आता ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांवर अतिरिक्त भुर्दंड पडत असून ही शुल्कवाढ रद्द न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा थोरात यांनी दिलाय। प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठीच ही रक्कम आकारली जात असेल तर त्यात वाढ करणं अयोग्य आहे। पुढील प्रवेश फेऱ्यांमध्ये चांगले महाविद्यालय किंवा अभ्यासक्रम मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर भुर्दंड लादल्यास त्यांच्या कुटुंबावर आर्थिक भार पडेल, त्यामुळे याचा फेरविचार करावा अशी मागणी पालकांनी केली। अनेक विद्यार्थी केवळ प्रायोगिक तत्वावर किंवा नको असलेल्या कॉलेजची जागा अडवून ठेवतात। शुल्क वाढल्यामुळे केवळ गंभीर आणि इच्छुक विद्यार्थीच बेटरमेंटचा पर्याय निवडतील। प्रवेश प्रक्रियेत गती आणि पारदर्शकता पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीतच रिक्त जागांची अचूक माहिती समोर येईल। यामुळे पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचं कॉलेज लवकर मिळण्यास मदत होईल, असे दावे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीनं करण्यात आले। तर दुसरीकडे
अल्पभूधारक आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांवर 6,000 रुपयांचा मोठा आर्थिक भार पडेल. प्रवेश मिळवण्यापूर्वीच एवढी मोठी रक्कम भरावी लागणं अनेकांकरता अवघड आहे. आर्थिक अडचणींमुळे काही विद्यार्थी बेटरमेंटचा पर्याय न निवडता पहिल्या फेरीत मिळालेल्या पण कमी पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतील. त्यांची चांगली संधी यामुळे हुकू शकेल. अचानक झालेली शुल्कवाढ ही व्यावसायिकतेला खतपाणी घालणारी असल्याची टीका विद्यार्थी संघटना आणि पालकांकडून केली जाते. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.